फ्रेंड्स, व्हॉट आय टोल्ड यू की हे लोक तुम्हाला डिवाइड करणार. आरक्षणावरती तुम्हाला हे सगळं डिवाइड करणार. इवन विचार करा, मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेवढे युथ आहेत ते एकत्र आले देशांच्या मुद्द्यावरती, पण तुम्हाला वेगळं करण्यासाठी फक्त एक ठिणगी टाकायची गरज आहे आणि तेच झालं. दोन गटामध्ये युथ आहे तो वाटला जात आहे, एक आरक्षण विरोधी, एक आरक्षण समर्थक. पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे, जे आरक्षण विरोधी आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे काबिल आहेत ते काबिल लोकांनाच चान्स मिळाला पाहिजे. मी एक उदाहरण देतो. जर तुम्हाला असं वाटतं ना की काबिल लोकांनाच चान्स मिळाला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने राज्य करण्याचा अधिकार फक्त इंग्रजांना आहे. इंग्रज खूप चांगल्या प्रकारे राज्य करू शकतात, त्यांनी जगावरती राज्य केलंय. मग आपण स्वातंत्र्य का घेतलं? इंग्रजांनाच राज्य करायला द्यायला पाहिजे होते. 70 वर्ष झाले आपण पाहत आहोत ना आपले राज्यकर्ते कोणत्या प्रकारे राज्य करतात आहे. जर इंग्रजांनी राज्य केलं असतं तर आतापर्यंत आपण सिंगापूरच्या पुढे गेलो असतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जो काबिल आहे, मग इंग्रज काबिल आहेत, इंग्रजांना राज्य द्यायचं आहे का? नाही. रिझर्वेशन हे तुम्हाला समानतेचा अधिकार देतो, तुमचं रिप्रेझेंटेशन देतो. जे आरक्षण घेतात त्यांना सुद्धा आरक्षणाचा खरा अर्थ अजूनपर्यंत कळलेला नाही, आणि जो आरक्षणाच्या विरोधात आहे त्यालाही आरक्षणाचा ॲक्च्युअलमध्ये अर्थ कळालेला नाही, आणि दोघांच्या अज्ञानामध्ये तिसरा फायदा घेत आहे. हे ॲक्च्युली आपल्या देशात चालेल. आणि जेवढे पण नेते आहेत ते सन्माननीय नरेंद्र मोदी असो, अमित शाह असो किंवा राजनाथ सिंग असो किंवा कोणताही मोठा नेता घ्या, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आरक्षण ह्या देशातून आता नष्ट करू शकणार नाही जोपर्यंत ह्या देशामध्ये प्रॉपर समानता येत नाही. तरी पण तुम्ही भांडत आहात. अरे लोकांना सर्वांना माहिती आहे संविधानी ह्याच्यामध्ये 2/3 मेजॉरिटी शिवाय तुम्ही आरक्षण हटवू शकत नाही, समानता आल्याशिवाय आरक्षण हटवू शकत नाही. तरी पण तुम्ही तुमचा फक्त टाइम वेस्ट करताय, दोन्ही पार्टी. तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा. आरक्षण हे खरं फक्त तुमचं रिप्रेझेंटेशन आहे, रिप्रेझेंटेशन इन ऑल सेक्टर्स, ऑल ॲस्पेक्ट्स. लक्षात ठेवा, तुम्ही भटकू नका, तुम्ही देशाच्या मुद्द्यावरती स्टिक राहा.